आता श्रावण लागलेला आहे आणि श्रावण म्हटला की घरामध्ये सण समारंभ असतात आणि सण समारंभ म्हटलं की आपल्या पाळीची तारीखही त्याच दरम्यान असते. मग आपल्याला टेन्शन येतं आणि आपण म्हणतो, "अरे, आता काय करायचं?" त्यावेळेस हा काढा करून प्यायचा. जेणेकरून ना आपली पाळी ना तारखेच्या अगोदर येईल आणि आपले सण समारंभ जे आहे ना ते एकदम छान जातील. आता बघा ना, माझ्या पाळीची तारीख 23 आहे आणि 23 असल्यामुळे ना त्याच दरम्यान सगळे सण समारंभ चालू आहेत. ते म्हणजे कानबाई आहे, मंगळागौर आहे, श्रावणी सोमवार आहे, पौर्णिमा आहे, पौर्णिमेचा कुळाचार आहे, रक्षाबंधन आहे आणि हे सगळं जे आहे ना या 5 दिवसामध्येच कंटिन्यू लगातार आहे. आणि अशा वेळेस जर आपला प्रॉब्लेम आला तर आपला मूडही जातो आणि आपली काहीच करायची इच्छा नाही होत आणि सण समारंभ असले की आपला मूड गेल्यानंतर ना घरामधली रौनकच जाते, नाही का? आणि आपल्या बायकांसोबत ना हे असंच होते. म्हणून मग मी काय केलं, माझा प्रॉब्लेम असला ना त्याच्या मी हे ना 4 दिवसा अगोदर हा जो काढा आहे तो करून पिते आणि त्याच्यासाठी मला काय काय साहित्य लागतं ते आपल्या किचनमध्येच अवेलेबल असतं. मी ते 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेली त्यामध्ये मी टाकलेले आहे 5 काळी मिरी, 5 लवंगा, शोप टाकलेली आहे, 1 चमचा, अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे, चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि हा एक आल्याचा तुकडा आहे जो की आपल्याला ठेचून टाकायचा आहे. जेणेकरून ना याच्यामध्ये जे सगळं काही जे अर्क आहे तो पाण्यामध्ये बॉईल झाल्यानंतर उतरतो आणि आपल्याला चवीनुसार आवडत असल्यास आपण याच्यामध्ये ना गूळसुद्धा टाकू शकतो. गुळाने काय होतं, याची चवही बदलते आणि ते चवीलाही छान लागते आणि हे प्यायलाही तेवढंच छान आहे. कोणाला सर्दी झाली असेल तर त्याचाही हा रामबाण उपाय आहे आणि प्रॉब्लेममध्ये जर घेत असाल, प्रॉब्लेम येण्यासाठी, पाळी येण्यासाठी, तर हे 100% इफेक्टिव्ह आहे. साईड इफेक्ट तर अजिबातच नाही, कारण की हा आयुर्वेदिक काढा आहे आणि हा छान असा आपल्याला कमी गॅसवरनं बॉईल करायचा आहे, उकळू द्यायचा आहे आणि याच्यामधला ना सगळ्या पदार्थामधला जो अर्क असतो ना या काढ्यामध्ये उतरतो आणि आपली पाळी जी आहे ना ते लवकर येण्यास मदत होते. आता बऱ्याच जणांना ना भरपूर असा प्रॉब्लेम असतो की प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. जर मी हा काढा घेतला ना तर मी रात्री घेतला तर माझी 100% पाळी जी आहे ते सकाळी येईल आणि मी सकाळी जर काढा घेतला तर माझी पाळी जी आहे ते संध्याकाळी किंवा रात्री येते म्हणजे येतेच. जर तुमच्या शरीरामध्ये असे बदल होत असतील तर तुम्हाला काही हरकत नाही आहे करायला. पण जर तुम्हाला एका वेळेस हा काढा घेऊन जर उपयोग होत नसेल तर तुम्ही साधारणतः 2 दिवस घेतलं तरी चालेल आणि काहीही साईड इफेक्ट होत नाही. आता छान हे गाळून घेतल्यानंतर ना आपल्याला प्यायचं. हे गरम असतानाच प्यायचं जेणेकरून आपल्याला लवकर रिझल्ट मिळतो. आता प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असल्यामुळे ना कोणाला लवकर येते तर कोणाला उशिरा येते. आता ही जर तुमची जर तारीख 28 तारीख असेल तर तुम्ही साधारणतः 21 तारखेला जरी घेतलात तरी याचा फायदा तुम्हाला होतोच. आता पाळी लवकर येण्यासाठी पण हा उपयोग चांगला आहे किंवा मग तुमच्या अंगावरून कमी जात असेल तरी पण तुम्ही हा काढा जो आहे तो करून पिऊ शकता, कारण की याच्यामध्ये ना खूपच जास्त इफेक्टिव्ह असे आपण इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत जेणेकरून पाळी लवकर येण्यास मदत होते आणि त्याने त्रासही होत नाही आणि आयुर्वेदिक असल्यामुळे ना याचा उपयोगही चांगला होतो. आता बऱ्याच जणांना जर हे गरम पडत असेल तर तुम्ही अगदीच थोडं थोडं जरी टाकलात तरी त्याचा उपयोग हा होतोच आणि हा जो काढा आहे ना चवीला उत्तम लागल्यामुळे आपण पटकनही पिऊ शकतो आणि हे पिल्यामुळे ना आपलं पोटही कमी होते आणि आपल्याला ना हलकंसुद्धा वाटतं आणि प्रॉब्लेममध्ये ना अजिबात हा काढा घेतल्यानं आपलं पोटही दुखत नाही आणि आपल्याला ना त्रासही होत नाही, कारण की हा इफेक्टिव्ह आहेच तेवढा. प्रत्येकाच्या घरामध्ये सण समारंभ असतात आणि प्रॉब्लेम आला की आपला मूड जातो. मग अशा वेळी हा काढा करून प्या आणि आपली प्रॉब्लेम आहे ना तारखेच्या अगोदर तिला बोलवून घ्या. जेणेकरून ना तारखेच्या अगोदर जर आली की आपले सण समारंभ जे असतात ते खूप छान जातात आणि आपणही आनंदी होतो आणि प्रत्येक कार्यक्रमात आपण टेन्शन फ्री राहतो. म्हणजे जेणेकरून आपणही कोणताही कार्यक्रम जो असतो तो आनंदाने पार पाडू शकतो. नाही जर आपल्या मनात भीती असते, प्रॉब्लेम येणार आणि आपलं सगळी मानसिकता जी आहे ना बदलून जाते आणि तारीख जर असली तर पाहायचा प्रश्नच येत नाही. मग असा काढा करून प्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा काढा माहिती होता का आणि तुम्ही पिला आहेत का? जर पिला नसेल आणि तारखेच्या अगोदर हा जर तुम्हाला आणायचा असेल तर तुम्ही हा काढा नक्की करून प्या आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला याचा फायदा झाला की नाही. मग करून बघा आणि मला सांगा. तोपर्यंत भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेत राहा.